देवयानी, आपलं घर आहे. देवयानी, आपण आता आपल्या घरी परत आलोय. पुन्हा एकदा आपलं आयुष्य सुरळीत सुरू होईल. आम्हाला मान्य आहे आपण काही दिवस सुट्टीसाठी म्हणून बाहेर गेलो होतो आणि तिथे नको तो प्रसंग उडवला, पण देवयानी, ते सगळं संपलंय आता. या सगळ्यातून तू आता लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. पण जे झालं ते एक प्रकारे बरं झालं. त्यानिमित्ताने का होईना आपण सोहम नावाचं चॅप्टर एकदाचा काय तो सांगतो. आता यापुढे काही त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. झोपला नाही अजून? नाही. तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो लवकर घेऊन टाका. जास्त वेळ झाला ना तर हे निस्तरणं कठीण होऊन जाईल. तुम्ही कशाबद्दल बोलताय सायमा? रणवीर, तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? आम्ही नताशाबद्दल बोलतो. प्रियदर्शनींना कळलंय सगळं? अजून तरी कळलेलं नाही, पण नताशाने जसं आम्हाला येऊन सांगितलं ना तसं त्यांना सुद्धा जाऊन ती सांगेल. नाही, ती तसं नाही करणार. तुम्ही काय करणार आहात हे तुम्हाला ठाऊक नाही आणि ती काय करणार हे तुम्हाला ठाऊक आहे. साईमा, आमचा गोंधळ वाढत चाललाय. तुम्ही म्हणतात ते खरं. हे मूल जर आम्ही स्वीकारलं तरी बदनामी, नाही स्वीकारलं तरी बदनामी. तुम्हीच सांगा आम्ही काय करू? नताशासारख्या मुलीचं मूल आम्ही स्वीकारू? ज्या कारणासाठी आम्ही नील आणि रागिणीला घराबाहेर ठेवलं, देवयानीला आमच्या घरात सामावून घेतलं नाही, तिथे या नताशाचं मूल आम्ही स्वीकारू? शक्य नाही. साईमा, नताशाचं मूल हे याच खानदानाचं रक्त आहे. आमचाच अंश येतो. म्हणजे तुम्ही आता नताशाशी लग्न करून तिला घरात आणणार का? असं कुठे म्हटलं आम्ही? पण ते मूल आमचंच हे आम्ही नाकारू शकत नाही. रणवीर, ही काय वेळ आणली तुम्ही आमच्यावर? साईमा, आजपर्यंत आम्ही या घराण्याला वारस देऊ शकलो नाही. याचा जेवढा मनस्ताप तुम्हाला झालाय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती आम्हाला झालाय. कमीत कमी या गोष्टीचा तरी आनंद आहे की यावरून हे सिद्ध होतं की दोष आमच्यात नसून प्रियदर्शनीमध्ये. वेगळ्या शब्दात तुम्ही आम्हाला सांगताय की हे मूल आम्ही स्वीकारावं. एकदाचा विचार करून बघा साईमा, अशा कितीतरी राजघराण्यात असे दाखले आढळतात. मग यातून एक मार्ग आहे. कोणता? प्रियदर्शनीला हे मूल दत्तक घ्यायला सांगू. नाहीतरी पूर्वी त्यांनी असा प्रस्ताव आमच्या पुढे मांडला होता. आता यासाठी
तुम्हालाच त्यांचं मन वळवावं लागेल. ठीक आहे, त्यांचं मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. देवयानी, बास आता, बास आता, सावर स्वतःला. जे व्हायचं होतं ते घडून गेलं ना. ते अजून किती वेळ तू मनात ठेवून बसणार आहेस? हं? हे बघ देवयानी, आयुष्यात अशा अनेक बऱ्या वाईट गोष्टी आपल्या यापुढेही घडणार आहेत. त्या गोष्टी जर तू इतक्या मनाला लावून घेणार असशील तर कसं चालेल? आम्हाला कळतंय आता तू कुठल्या मनस्थितीतून चाललेस. नाही विक्रम, नाही. तुला नाही माहित इथे काय घडलं. देवयानी, तुझा नवरा आहे मी. तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते तुझ्या नजरेत सुद्धा वाचू शकतो मी. सोहमच्या या अवस्थेला तू स्वतःला जबाबदार धरतेस. हो ना? असं नाहीये देवयानी. सोहमचं जे काही झालं त्यात तुझा काही दोष नाहीये. त्याचा स्वभाव तसा आहे, त्याला तू तरी काय करणार आहेस? देवयानी, हे बघ, ह्या गोष्टींचा तू जेवढा विचार करशील ना तेवढा तुला त्रास होणार आहे. म्हणून आम्ही तुला सांगतोय की यातनं लवकरात लवकर बाहेर पड. एवढं सोपं नाही येते विक्रम. कशी बाहेर पडूयात ना? कशी पडू? आम्ही तुला सांगतो, ये. बस इथे, बस. ऐकू येते काय? ऐकू येते का काही? ऐक ना. समुद्राची गाज ऐकू येते. येतोय त्याचा आवाज ऐकू? बघ त्या लाटांकडे. किनाऱ्यावर येऊन पुन्हा त्याच ओढीने समुद्राकडे परत जात. कशासाठी? पुन्हा नव्याने काहीतरी मिळवायला. आज दूरपर्यंत तुला ज्या ज्या ठिकाणी अंधार दिसतोय ना त्या ठिकाणी उद्या जेव्हा सूर्य उगवेल सकाळी त्याच्या पहिल्या किरणांनी सगळीकडे प्रकाश असेल. आपल्या तेजाने तो सगळं उजळून टाकेल. निसर्गातल्या प्रत्येकाच्या बाबतीत आज दिवसभरात अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडल्या असतील, अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले असतील, पण उद्या सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर आजचं सगळं विसरून लोक पुन्हा नव्याने आयुष्य जगायला लागतील. नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने, नव्या उत्साहाने. प्रत्येकाच्या बाबतीत हेच घडत आलंय आणि हेच घडत राहणार आहे याही पुढे, आपल्याही बाबतीत. कारण मी आणि तू, आपण सुद्धा या निसर्गाचेच एक भाग आहोत. केवढे बोललो आम्ही उपाशी असून सुद्धा. तूही कालपासून काही खाल्लं नाहीयेस, तूही उपाशी आहेस. भूक नाही लागली? सांगा मला, काय करू तुझ्यासाठी? चायनीज, पंजाबी, साऊथ इंडियन, बेंगॉली? एवढं सगळं येतं तुला? हे सगळं आम्हाला येत नाही. एकच गोष्ट येते, बुर्जी पाव. बुर्जी पाव. ओके, तू आता आज जाऊन कांदे आणि अंडी बाजूला काढून ठेव. आम्ही जाऊन पटकन पाव घेऊन येतो. त्यापेक्षा मीच बुर्जी बनवते, तू पटकन जाऊन पाव घे. मग आम्ही काय वेगळं सांगितलं? बुर्जी तुलाच बनवायची आहे, आम्ही फक्त पाव आणणार.
मॉम, मॉम, या आठवड्याचं माझं ते फॅशन मॅगझिन पाहिलंस का? अगं, मी कधीपासून शोधतीये पण मिळतच नाहीये कुठे. मॉम, काय झालंय? अशी का वागतेस तू? ते तुला चांगलंच ठाऊक आहे. काय ना, समोरच्या माणसाला जर आपल्याबद्दल काहीच वाटत नसेल तर बोलण्यात काही अर्थच नाही ना. मॉम, काय बोलतेस तू हे? काय चुकीचं बोलले? श्रावणी, तुला माझ्याबद्दल खरंच काही वाटत असतं ना तर तू केटीचा नाद सोडून दिला असतास. वाटलंच मला. तुझ्याशी काही बोलायचं म्हटलं की तू शेवटी याच मुद्द्यावर येणार. जाऊ दे ना, तुझ्याशी बोलून काही फायदाच नाहीये. हा शेवटी तुमच्या जनरेशनचाच प्रॉब्लेम आहे ना. वाह, म्हणजे तुमच्या विरुद्ध आम्ही काही बोललो तर आमच्या पिढीला काही कळत नाही असंच तुला म्हणायचंय ना? हो, आणि फक्त एवढंच नाही तर समोरच्याला इमोशनली ब्लॅकमेल करून तुम्हाला जे काय म्हणायचंय ते तुम्ही पटवण्याचा प्रयत्न करता. मॉम, हे बघ, तू मला समजू नाही शकत पण मी तुला समजू शकते. या अशा सिच्युएशनमध्ये तुमच्या जनरेशनच्या आईबाबांना निर्णय घेणं सोपी गोष्ट नाही आहे. पण म्हणून अशा वेळी समोरच्याला काय म्हणायचंय किंवा त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायचाच नाही असा ऑप्शन नाही होऊ शकत मॉम. म्हणजे आता आम्ही कसं वागायचं हे तू आम्हाला शिकवणार? अजिबात नाही. मला फक्त इतकंच सांगायचंय की मी आता मॅच्युअर्ड झाली आहे, त्यामुळे माझे निर्णय मीच घेणार. फक्त माझा प्रॉब्लेम इतकाच आहे, अजूनही मी तुम्हाला काय वाटतं याचा विचार करते ना, त्यामुळे निर्णय घ्यायला उशीर होतो. कळलं? रागिणी, आलास तू? हो. ज्या तब्येतीची काळजी वाटत होती म्हणून कार्यक्रम संपला आणि लगेच निघालो. कशी आहे तब्येत? बरी आहे. आजार पण काय नेहमीच आहे रे. प्रिया वहिनींच्या आर्ट गॅलरीचं ओपनिंग कसं झालं सांग? खूपच छान. खरं तर मी हे सगळं तुला सांगण्यापेक्षा तू ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं होतंस. खरंच वहिनी खूप खुश होत्या. येता जाता आवर्जून तुझी चौकशीही करत होत्या. मला यायची खूप इच्छा होती रे, पण जाऊ दे. बघ ना, आजारपणामुळे तू येऊ शकली नाहीस आणि विक्रम आणि देवयानी बाहेरगावी असल्यामुळे तेही आले नाही. अरे, देवयानीने तिथे असायला हवं होतं ना? खरं तर पण या एक्झिबिशनमुळे बहिणींच्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आजपर्यंत राजश्रीकेंच्या प्रतिष्ठेचं ओझं घेऊन वावरणाऱ्या वहिनी, त्या प्रतिष्ठेपायी स्वतःचं हसणं विसरलेल्या वहिनी आणि आज एक्झिबिशनमध्ये आत्मविश्वासानं वावरणाऱ्या वहिनी यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. इव्हन त्या आयुष चित्रे, त्याचाही पुनर्जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. या एक्झिबिशनमुळे त्यालाही एक कलाकार म्हणून नव्याने मान्यता मिळणार आहे. खरंच पेंटिंग्सना खूपच छान रिस्पॉन्स होता. बघता बघता बरीचशी पेंटिंग्स विकलीही गेली. तुझ्या तोंडून हे सगळं ऐकत असताना ना, मला खरंच असं वाटतंय की हा प्रसंग अनुभवण्याचाच आहे. प्रिया बहिणी जसं खोट्या प्रतिष्ठेचं ओझं घेऊन वावरतात ना, तसं या आजाराचं ओझं घेऊन मी वावरतेय. इच्छा असतानाही मनासारखं करताच येत नाही.
रागिणी तू बस इथे, बस इथे, ये घे, बस बस बस. हे घे, हे घे. काय तर म्हणे मुलांशी मित्रासारखं वागा. त्यांच्यावर संशय घेण्याऐवजी त्यांना विश्वासात घ्या. श्रावणीचं चुकलंय, मान्य आहे मला. तिचंच कशाला, माझंही चुकलंय. पण आपली श्रावू त्याच्या प्रेमात पडली अभिलाषा. हे नाही विसरता येत आपल्याला. तिच्यावर संस्कार करण्यात मीच कुठे कमी पडले का हो? माझं चुकलं असेल. अभिलाषा, कोण चूक आहे कोण बरोबर आहे हाच विचार करत बसण्यापेक्षाही ना, आपल्या श्रावूला या प्रकरणातून बाहेर कसं काढता येईल याचा विचार करायला हवाय. काय झालं सईमा? का बोलवलं होतं मला? काही हवंय का? बरं वाटत नाहीये का साईमा? आम्ही आमचं दुःख तुम्हाला सांगितलं तर ते नवं थोडंच वाटणार आहे. तुम्हाला ते आमचं रडगाणच वाटेल. असं का बोलताय साईमा? खरं तर 3 मुलं असताना आमच्यावर ही वेळ यावी यापेक्षा आमचं दुर्दैव ते कोणतं? कशाच्या संदर्भात बोलताय आपण? आम्ही राजशिर्क्यांच्या भावी वारसदाराबद्दल बोलत होतो. आम्ही म्हटलं होतं ना, आमचं बोलणं तुम्हाला रडगाणच वाटेल म्हणून. तसं नाहीये साईमा, पण जाऊ द्या, तुम्हाला सांगून काहीही होणार नाहीये. तुम्ही आम्हाला वारस देऊ शकला असतात तर तुम्ही आम्हाला यापूर्वीच दिला असता. वारस ही राजशिर्के घराण्याची गरज आहे.
एवढ्या मोठ्या इस्टेटीला वारसच नसेल तर? पण आमच्यावर परमेश्वराची कृपा झाली. परमेश्वराची कृपा झाली म्हणजे? नव्या वारसदाराची चाहूल लागली आम्हाला. आम्ही आजी होणार आहोत. साईमा म्हणजे देवयानी? प्रियदर्शनी, देवयानीचं नाव सुद्धा घेऊ नका. नताशा गरोदर आहे आणि तिच्या पोटात रणवीर राजेंचं बाळ आहे.